काय तुम्हाला हे माहीत आहे का की आपल्या इंडियन बँक्स, ज्या आपल्या इंडियन बँकमध्ये प्रायव्हेट बँक किंवा गव्हर्नमेंट बँक आहेत, या सर्व बँकांमध्ये मिळून जवळजवळ 67,000 कोटी हे पैसे अनक्लेम अमाऊंट म्हणून पडलेले आहेत. कारण ते अशी अमाऊंट आहे, त्या इन्व्हेस्टर लोकांनी ते पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्यांच्या घरातल्या कुठल्याच व्यक्तीला ह्या रकमेबद्दल काहीच पत्ता नाही आहे, माहिती नाही. त्यामुळे ते पैसे तिथेच बँकेमध्ये अनक्लेम पडलेले आहेत. आता त्याच्यामध्ये अशाही काही गोष्टी झाल्या असतील की जे डिपॉझिटर आहेत ते कदाचित जिवंत असतील किंवा जिवंत नसतील, पण जे ॲक्च्युअल त्यांचे नॉमिनी आहेत त्यांचा या पैशाचा काहीच त्यांना फायदा नाही आहे. तर अशा परिस्थितीत काय करायला हवं? अशा परिस्थितीत आमचं सजेशन हे आहे की हर एक इन्व्हेस्टरनी, जे पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट कोणत्याही क्षेत्रामध्ये करा, तुम्ही बँकेमध्ये करा, इन्शुरन्समध्ये करा, म्युच्युअल फंडमध्ये करा, स्टॉक मार्केटमध्ये करा, त्याची तुम्ही एक लेखी एक्सेल कॉम्प्युटरमध्ये एक्सेल बनवून ठेवू शकता किंवा तुम्ही एक लिखित नोट बनवून तुम्ही तुमच्या एक बुक्स ऑफ अकाउंटमध्ये कुठेतरी ठेवू शकता, जेणेकरून ते पैशाचा लाभ तुमच्या पश्चात तुमच्या नॉमिनीला योग्य वेळी ते पैसे मिळू शकतील. ह्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद.